श्री स्वामी समर्थ. कुंभ राशी 16 ते 31 जुलै पंधरवड्याचे राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. हा पंधरवडा कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी कोणते नवीन बदल घेऊन येणार आहे? करिअर आणि व्यवसायात अपेक्षित यश मिळेल का? आर्थिक स्थिती अधिक मजबूत होईल की काही अनपेक्षित खर्च समोर येतील? कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील का? प्रेम, आरोग्य, शिक्षण आणि प्रवासाच्या दृष्टीने ग्रहांची साथ कशी असेल? चला जाणून घेऊया कुंभ राशीचे सविस्तर पंधरवड्याचे राशी भविष्य. आपल्याला जर हे राशी भविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. हा पंधरवडा कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी आत्मविश्वास, नवीन संधी आणि सकारात्मक बदल घेऊन येणारा ठरू शकतो. अनेक दिवसांपासून मनात असलेल्या योजना प्रत्यक्षात आणण्याची संधी मिळेल. नोकरी, व्यवसाय आणि आर्थिक क्षेत्रात काही महत्त्वाच्या घडामोडी घडू शकतात. तुमच्या कल्पकतेचा आणि बुद्धिमत्तेचा योग्य उपयोग केल्यास अपेक्षेपेक्षा अधिक यश मिळू शकते. मात्र प्रत्येक निर्णय घेताना घाई न करता परिस्थितीचा सखोल विचार करणे आवश्यक राहील. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य, मित्रांचे मार्गदर्शन आणि स्वतःची मेहनत या तिन्ही गोष्टी तुमच्या यशाचा आधार ठरतील. संयम, शिस्त आणि सकारात्मक दृष्टिकोन यांच्या जोरावर हा पंधरवडा भविष्यातील प्रगतीचा मजबूत पाया घालणारा ठरेल. आरोग्य. या पंधरवड्यात आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक राहील. सततची धावपळ आणि कामाचा वाढलेला ताण यामुळे शारीरिक तसेच मानसिक थकवा जाणवू शकतो. त्यामुळे नियमित व्यायाम, योग, प्राणायाम आणि सकाळची चाल यांचा दिनक्रमात समावेश करा. संतुलित आहार घ्या आणि वेळेवर जेवण करण्याची सवय लावा. तेलकट, तिखट आणि बाहेरील अन्नपदार्थांचे सेवन कमी करा. पुरेसे पाणी प्या आणि झोप पूर्ण घ्या. जुन्या आजारांचा त्रास पुन्हा जाणवला तर उपचारात विलंब करू नका. मानसिक तणाव कमी करण्यासाठी ध्यानधारणा, संगीत किंवा आवडत्या छंदाला वेळ द्या. वाहन चालवताना घाई करू नका आणि प्रवासात स्वतःची काळजी घ्या. लहान आरोग्य समस्या दुर्लक्षित करू नका. नियमित दिनचर्या आणि सकारात्मक विचार यांच्या बळावर हा पंधरवडा आरोग्याच्या दृष्टीने समाधानकारक ठरेल. कौटुंबिक जीवन. घरातील वातावरण आनंदी, प्रेमळ आणि सकारात्मक राहण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्यांमध्ये परस्पर विश्वास वाढेल. काही जुने गैरसमज शांततेने दूर होतील. जोडीदाराचे सहकार्य प्रत्येक महत्त्वाच्या निर्णयात लाभदायक ठरेल. मुलांच्या प्रगतीमुळे मन आनंदी राहील. घरात एखाद्या शुभकार्याचे नियोजन सुरू होऊ शकते. ज्येष्ठांचे मार्गदर्शन योग्य दिशा देईल. नातेवाईकांशी संबंध अधिक दृढ होतील. घरातील जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडाल. प्रेमळ संवादामुळे नात्यांमध्ये अधिक गोडवा निर्माण होईल. कुटुंबासोबत छोट्या सहलीचे नियोजन होऊ शकते. घरातील सकारात्मक वातावरण तुमच्या मानसिक शांततेत भर घालेल. सर्वांच्या सहकार्यामुळे अनेक कठीण कामे सहज पूर्ण होतील. करिअर आणि व्यवसाय. करिअरच्या दृष्टीने हा पंधरवडा अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाची दखल घेतील आणि नवीन जबाबदाऱ्या देऊ शकतात. बढती, पगारवाढ किंवा नवीन नोकरीची संधी मिळण्याचे संकेत आहेत. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन ग्राहक, नवीन करार आणि अपेक्षेपेक्षा अधिक नफा मिळू शकतो. भागीदारीतील व्यवहार पारदर्शक ठेवा. नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी हा अनुकूल काळ आहे. स्पर्धात्मक वातावरणात तुमची कल्पकता आणि निर्णयक्षमता तुम्हाला वेगळी ओळख मिळवून देईल. सहकाऱ्यांशी समन्वय ठेवा. कोणत्याही कागदपत्रावर स्वाक्षरी करण्यापूर्वी पूर्ण तपासणी करा. संयम आणि नियोजन यांच्या बळावर मोठे उद्दिष्ट साध्य करण्याची संधी मिळेल. हा काळ भविष्यातील करिअर घडवणारा ठरू शकतो. आर्थिक जीवन. आर्थिकदृष्ट्या हा पंधरवडा समाधानकारक आणि प्रगतीचा राहण्याची शक्यता आहे. उत्पन्न वाढण्याचे नवीन मार्ग उपलब्ध होतील. काही अडकलेले पैसे परत मिळू शकतात. व्यवसायातून अपेक्षित आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. खर्च वाढू शकतो, त्यामुळे बजेटनुसार खर्च करणे आवश्यक राहील. बचतीवर विशेष भर द्या. नवीन गुंतवणूक करण्यापूर्वी अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्या. शेअर बाजार किंवा जोखमीच्या गुंतवणुकीत घाई करू नका. कर्ज फेडण्यासाठी हा काळ अनुकूल आहे. आर्थिक व्यवहार करताना सर्व कागदपत्रे नीट तपासा. अनावश्यक खर्च टाळल्यास आर्थिक स्थैर्य अधिक मजबूत होईल. भविष्यासाठी केलेले आर्थिक नियोजन मोठा फायदा करून देईल. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधांमध्ये विश्वास, जिव्हाळा आणि समजूतदारपणा वाढेल. जोडीदारासोबत अधिक वेळ घालवण्याची संधी मिळेल. काही दिवसांपासून असलेले मतभेद शांततेने दूर होतील. अविवाहित व्यक्तींना चांगले विवाह प्रस्ताव मिळू शकतात. जोडीदाराच्या भावनांचा आदर करा आणि प्रत्येक गोष्ट स्पष्टपणे बोलण्याचा प्रयत्न करा. छोटा प्रवास किंवा एकत्र घालवलेला वेळ नात्यात अधिक गोडवा निर्माण करेल. राग आणि हट्टीपणा टाळा. कुटुंबातील मोठ्यांचे मार्गदर्शन लाभदायक ठरेल. प्रेम व्यक्त करण्यासाठी हा काळ अनुकूल आहे. विश्वास आणि सहकार्यामुळे वैवाहिक जीवन अधिक आनंदी राहील. नात्यातील स्थैर्य मानसिक शांतता आणि समाधान देईल. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा पंधरवडा अत्यंत प्रेरणादायी ठरू शकतो. अभ्यासात एकाग्रता वाढेल.
स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना सकारात्मक परिणाम मिळतील. शिक्षकांचे मार्गदर्शन योग्य दिशा देईल. नवीन विषय समजण्याची क्षमता वाढेल. वेळेचे योग्य नियोजन केल्यास चांगले यश मिळेल. मोबाईल आणि इतर विचलित करणाऱ्या गोष्टींपासून दूर राहा. उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्यांना चांगल्या संधी मिळू शकतात. नियमित सरावामुळे आत्मविश्वास वाढेल. मित्रांचं सहकार्य लाभेल. सातत्यपूर्ण मेहनतीमुळे भविष्यात मोठे यश मिळवण्याचा मार्ग मोकळा होईल. हा काळ विद्यार्थ्यांसाठी उज्ज्वल भविष्याची सुरुवात ठरू शकतो. प्रवास. या पंधरवड्यात कामानिमित्त, व्यवसायासाठी तसेच धार्मिक कारणांसाठी प्रवासाचे योग आहेत. दूरच्या प्रवासातून आर्थिक किंवा व्यावसायिक लाभ होऊ शकतो. नवीन ठिकाणे पाहण्याची आणि नवीन लोकांशी ओळख होण्याची संधी मिळेल. वाहन चालवताना वाहतुकीचे नियम पाळा. आवश्यक कागदपत्रे सोबत ठेवा. कुटुंबासोबत छोट्या सहलीचे नियोजन होऊ शकते. निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवल्याने मानसिक ताजेपणा मिळेल. प्रवासाचे योग्य नियोजन केल्यास वेळ आणि खर्च दोन्ही वाचतील. अनावश्यक घाई टाळा आणि सुरक्षिततेला प्राधान्य द्या. हा प्रवास आनंददायी, प्रेरणादायी आणि लाभदायक ठरेल. उपाय. दररोज भगवान शनिदेव आणि भगवान शिव यांचं स्मरण करा. ओम शं शनैश्चराय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. शनिवारी काळे तीळ, उडीद डाळ किंवा लोखंडी वस्तूंचे दान करणे शुभ राहील. गरजूंना मदत करा, पक्ष्यांना धान्य टाका आणि वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घ्या. यामुळे अडथळे दूर होतील आणि जीवनात सकारात्मक ऊर्जा वाढेल. एकूण हा पंधरवडा कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी प्रगती, आत्मविश्वास आणि नवीन संधींनी भरलेला राहण्याची शक्यता आहे. करिअर आणि व्यवसायात चांगल्या संधी मिळतील. आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि कुटुंबातील वातावरण आनंदी राहील. आरोग्याची योग्य काळजी घेत संयमाने निर्णय घेतल्यास अनेक महत्त्वाची कामे यशस्वीपणे पूर्ण होतील. सकारात्मक विचार, शिस्त, मेहनत आणि दूरदृष्टी यांच्या बळावर हा संपूर्ण पंधरवडा भविष्यातील यश आणि स्थैर्यासाठी भक्कम पाया घालणारा ठरेल. धन्यवाद.